श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. 2 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून पुन्हा राज्यभरातील शाळांची घंटा वाजू लागली आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरात आजपासून शाळा नियमितपणे सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्यानं मनमाडमध्ये विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत पुष्पगुच्छपूर्वी आणि मिठाई देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील संतोषी माता नगर येथील महापालिका शाळा क्रमांक 32, अंबड येथील सावित्रीबाई फुले मनपा क्रमांक 78 या शाळेत नाशिक महापालिका हिमगोरे आडके आणि मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तर निरंजन अवॉर्ड फाउंडेशनच्या निरंजन दिव्यांग शाळेत देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. छत्र्या इंग्लिश स्कूलमध्ये आमच्या शाळेमध्ये आज सगळ्या विद्यार्थ्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. आमचे कला शिक्षक निलेश जाधव सर आणि सर्व टीमने अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या ठिकाणी एक अतिशय सुंदर कलात्मक अशी प्रवेशोत्सव नावाने एक चांगल्या प्रकारची रांगोळी काढण्यात आली आणि त्याचबरोबर मुलांवरती पुष्पवृष्टी करत आणि फुग्यांची सजावट करत सर्व मुलांचं या ठिकाणी आम्ही अधिक स्वागत केलं. ज्ञानाचा आणि माहितीचा खजिना मुलांसाठी खुला करण्यासाठी पहिल्याच दिवशी आज आपण मुलांना पुस्तकं देऊन त्यांचं आपण स्वागत करणार आहोत, त्यांचं आपण कौतुक करणार आहोत, अभिनंदन करणार आहोत. आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि छत्री विद्यालयाच्या सर्व संचालक, पदाधिकारी, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या आनंद सोहळ्याचा आनंद आज घेतलेला आहे. ताई आपल्या शाळेच्या याच्यासाठी स्वागतासाठी आलेले आहेत. आपण बघू शकतो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई कशी तयारी केली आहे शाळेवाली? अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद. मुलं अतिशय उत्साही आहेत असं दिसतंय. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेचा खरं पहिला दिवस, तर अनेक अशा तयारी मुलांच्या मनात असतात की नवीन वर्ग भरणार आहे. खरं तर वह्या पुस्तकं नवीन असणार आहेत, नवीन पेन्सिलचा बॉक्स, कंपास बॉक्स, ह्या सगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन खूप असतं. आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचे शिक्षक कोण येतात आता आपल्याला शिकवायला, आपली वर्गखोली कशी असते, मग आपल्या बाजूला बेंचवर कोण बसणार, ह्या सगळ्या त्यांच्या प्रायोरिटीज आहे मुलांच्या दृष्टीने. पण आज मनपा शाळा क्रमांक 78 अंबडगाव या सगळ्यांना खरं तर त्यांनी केलेल्या तयारीला बघून मला आणि बरं दोन्ही शाळांनी ही खरं तर एकत्रित तयारी केली. आमचं स्वागत अतिशय आपल्या पारंपरिक पद्धतीने झालं. सगळ्या मुलांना फेटे बांधण्यात आले. इथे बैलगाडीमध्ये आम्ही आत आलो सगळ्यांना घेऊन, आणि लेझिम त्यांनी पथक ठेवलं होतं. मुलांचं प्रशिक्षण पण घेतलेलं आहे. त्यामुळे अतिशय खूप उत्साही वातावरणामध्ये मुलं अगदी छान नऊवार साडी घालून सजून धरून आलेले आहेत. आणि आमच्या प्रशासनातल्या ज्या अधिकारी आहेत मीताताई चौधरी, त्याचबरोबर मुख्याध्यापिका शाळा क्रमांक 78 आणि 77 ह्या दोघींनी मिळून अतिशय सुंदर तयारी केली आहे. आमचे शिक्षक वर्ग देखील इथे उपस्थित आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. खरं यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी अशा प्रकारचा उत्साह खरं मुलांमध्ये टिकवून ठेवलेला आहे. आल्या आल्या जेव्हा स्वागत करण्यात आले, त्यांनी मुलांनी हातात एक प्लॅकार्ड दिले माझ्या, ज्यामध्ये आणि खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे की शिक्षणाची आपल्याला वाट दाखवणाऱ्या स्वातंत्र्य आणि त्या काळात सगळा संघर्ष करून सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला खरं तर महिलांच्या शिक्षणासाठी खूप काम केलं. त्यांनी ती वाट दाखवली आणि अशा या सावित्रीबाई फुले शाळेतच आपला शुभारंभ झालेला आहे. आणि इथे मुलांना जेव्हा आत घेण्यात आलं, त्यांची पावलांचे ठसे घेण्यात आले, हातांचे घेण्यात आले, त्यांचे आता पुढे नावं लिहिण्यात येणारे सेल्फी पॉइंट्स. म्हणजे आता शाळा ही कशी मुलांना आवडेल यावरती खरं तर खूप काम सुरू आहे. शाळेचे कॉन्सेप्ट छडी आणि आपल्याला खूप बोलणी खावी लागणार आहे असं न होता शाळेमध्ये खूप छान खेळता येणार आहे, बागडता येणार आहे आणि आपल्याला छान नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाने काढलेल्या GR नुसार प्रत्येक शाळेत एक पिंक रूम, जी स्पेसिफिकली मुलींच्या वाढत्या वयासाठी हायजीन रूम तयार करण्याचे निर्देश होते. आणि आपण पाहत असाल की आता आपण पिंक रूमचं देखील या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे.
या पिंक रूम मध्ये साधारण मासिक पाळी असणाऱ्या मुलींसाठी सॅनिटेशनचे धडे असणारे सगळे चार्ट्स, त्याचबरोबर सॅनिटरी पॅड्स उपलब्धता, वेल्डिंग मशीन, त्यांना जर त्रास होत असेल तर आराम करायचा कक्ष म्हणून ही खरं तर पिंक रूम देण्यात आली आहे. त्याच्यामुळे आपण बघा की आपल्या मनपा शाळांमध्ये देखील ह्या सेन्सिटिव्ह गोष्टींचा विचार केला जातोय आणि हे बघून खूप आनंद वाटला की जसा जसा काळ बदलतोय तसं तसं आपण पण अपग्रेड होतोय. आणि लवकरच आम्ही आता आपल्या ज्या शाळा आहेत त्या सेमी इंग्रजी आहेतच, पण अजून पुढे जाऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी निमित्ताने आपण 9वी ते 12वी काही करू शकतो का, यावर नक्कीच आम्ही काम करणार आहोत. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेचं नेहमी विद्यार्थ्यांची टंचाई असते मॅडम, आणि महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना इथं ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही लोकांना काय प्रोत्साहित करणार? तेच सांगते की आपण त्याचबरोबर सेमी इंग्रजी माध्यम जे आहे ते 1ली ते 8वी एक सगळ्या शाळांमध्ये आपल्याला करता येईल का, याच्यावर आम्ही काम करतोय. कारण त्या प्रतीचे शिक्षक आणि इंग्रजी माध्यमातले सगळे, कारण आता आपण बघत असाल तर पालकांना क्वालिटेटिव्ह एज्युकेशनकडे सगळे वळले आहेत. क्वांटिटेटिव्ह आणि जरी मास एज्युकेशन महानगरपालिका देत असेल तरी त्याच्यामध्ये स्वच्छता, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ एज्युकेशन, आणि यावर आपण क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे एक मेंटर-मेंटी मॉड्यूल निर्माण केले. त्यामध्ये 30 शाळांचा प्रायोगिक तत्वावरती समावेश करण्यात आला होता आणि आम्ही त्याचे रिझल्ट्स मागच्या वर्षी दिलेत आणि तोच उपक्रम आपण आता प्रत्येक शाळेत राबवणार आहोत, ज्यामध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हँड होल्डिंग करतील आपल्या मनपाच्या शिक्षकांचं. आणि जे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तिसरीतल्या मुलाला जे येत असेल इंग्रजी माध्यमातल्या, त्याच आपल्या मराठी शाळेतल्या पण मुलाला येईल, अशी आम्ही एक सांगड घालून देत आहोत. ICT थँक्यू. एकूणच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळीचं, विजय बागुल, नाशिक.